कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्राची शासकीय आढावा बैठक उत्साहात संपन्न. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता कर्जत येथील तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थिती कर्जत-खालापूरचे आमदार माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांची होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ, महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बाल कल्याण, शिक्षण, वन, पाणी पुरवठा व स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, पोलीस, बांधकाम, महसूल अभिलेख, जलसंपदा, सामाजिक न्याय, नगर परिषद, निबंधक कार्यालय, पर्यटन, महावितरण, अंगणवाडी, रोजगार हमी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण 32 विभागांचा कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकास कामांचा दर्जा, प्रलंबित कामे, अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर भर दिला. यावेळी बोलताना खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी स्पष्टपणे सांगितले की विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने व समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. विशेषतः पावसाळ्यात पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, वीज खांब आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानाबद्दल संबंधित खात्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. आमदार महेंद्र थोरवे यावेळी 29 मे 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीतील मुद्द्यांचे संदर्भ देत सांगितले की शासन आणि प्रशासन एकत्र आले तरच विकासाला गती मिळते. आपण टीम वर्कच्या माध्यमातून काम केले पाहिजे. स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. त्यांनी कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि सर्व विभागांनी यासाठी परस्पर समन्वय ठेवावा, असे आवाहन केले. या बैठकीस प्रांताधिकारी श्री प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, माथेरानचे अधीक्षक श्री सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक श्रीमती शरयू सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष सेठ भोईर, जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप, विधानसभा समन्वयक भाजपा श्री दिलीप बेहेरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री विजय पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील, तालुका प्रमुख श्री सुदामदादा पवाळे, तालुका संघटक श्री सुनील रसाळ, तालुका संपर्क प्रमुख श्री दिलीप ताम्हणे, श्री सुरेश टोकरे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, श्री प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड.